सत्तेची गणित आहेत, बाकी काय नाही, बोलायच्या गोष्टी आहेत फक्त. आम्ही असे कुठून बंगल्यातून असं बाहेर आले नाही, सर्वसामान्यांमध्ये असणारे कार्यकर्ते. जर आम्हाला सत्तेत यायचंय, कुठेतरी आमचा ठसा दाखवायचाय, तर आम्हाला युती करणं गरजेचं आहे. राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी पहिल्यांदा एका मंचावर मोठा येत आहेत. बरोबर. काय वाटतंय कार्यकर्ता म्हणून, नेता म्हणून? हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट आणि महाराष्ट्रातील हिंदू हृदय सम्राट एकत्र येत आहेत. आणि मला असं वाटतं की देशभरामध्ये माननीय नरेंद्र मोदी यांच्या नावाने जे एक वादळ निर्माण झालेलं आहे, राज ठाकरे यांच्या सहभागामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुमदुमणार आहे. समोर असं म्हटलं जाते की दोन पक्ष फुटल्यामुळे पवारांना आणि उद्धव ठाकरेंना संपूर्ण महाराष्ट्रात, खास करून मुंबईमध्ये सहानुभूती आहे, जनता त्यांच्या सोबत आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतंय? मला असं वाटतं की इतिहास आपण विसरता कामा नये. शिवसेनेला पहिल्यांदा फोडणारे छगन भुजबळांच्या रूपाने शरद पवार होते. शिवसेनेला दुसऱ्यांदा फोडणारे गणेश नाईकांच्या रूपाने शरद पवारच होते. मला वाटतं आता दोघंही असहाय्य झालेले आहेत, त्यामुळे ते एकत्र आलेले आहेत. तुम्हाला कशा प्रकारचे विचार ऐकायचे त्यांचे? आज आम्हाला 2047 सालचा विकसित भारत ह्याबद्दल माननीय नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजित पवार आणि राज ठाकरे यांची मतं ऐकायची. दोन तीन शेवटचे प्रश्न. पहिला म्हणजे मुंबईमध्ये मराठी विरुद्ध गुजराती वाद सध्या पाहायला मिळतो आपल्याला. काही वेळेस लिहिलं गेलं की मराठी नॉट अलाउड. अशा वेळेस भाजपचे कार्यकर्ते म्हणून तुम्हाला याबद्दल काय वाटतं? हे कुठल्या तरी बिल्डरने काढलेलं खूळ आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचा किंवा समाजाचा काही संबंध नाहीये. म्हणजे पण समर्थन तर होत नाही, पण त्याच्या विरोधही भाजपकडनं होत नाही अशी तक्रार येते नागरिकांची. निवडणुकीच्या काळामध्ये हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. मला असं वाटतं आमचं लक्ष हे 20 मे आहे, त्याच्यानंतर सगळं बघितलं जाईल. अच्छा. आणि एक शेवटचा प्रश्न तो म्हणजे वाढती महागाई आहे देशामध्ये. नाही म्हणजे महागाई वाढलेलीच आहे, तर नागरिकांकडून तुम्हाला प्रतिक्रिया त्याविषयी कशा येतात? आणि तुम्ही देखील सर्वसामान्य नागरिक आहात, तर काय सांगाल याविषयी? जागतिक प्रश्न जे आहेत महागाईबाबत ते देशामध्ये कुठेतरी थडकत आहेत. पण देशामध्ये ज्या प्रकारे आपल्याला रोजगार निर्माण होत आहे आणि माननीय नरेंद्र मोदींच्या सरकारने ज्या वेगवेगळ्या सुविधा आपल्या नागरिकांना दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे ह्या महागाईवरती आम्ही निश्चितच मात करू. आणि ज्या प्रकारचे उद्योग महाराष्ट्रातनं खास करून गुजरातमध्ये गेले, ते सरकार कोणाचाही असतो, तो विषय नाही की कोणी गेले कोणी नाही, पण ते गेले. तर अशा वेळेस तुम्हाला काय वाटतं, किती अयोग्य ते होतं आणि त्यावेळेस काय सांगाल? असे फारसे काही उद्योग इकडून गुजरातमध्ये गेला असं मला वाटत नाहीये. उलटपेक्षी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त गुंतवणूक केंद्राकडून होत आहे. मेट्रो आहे, नाणार प्रकल्प आहे, कोस्टल रोड, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा इंडस्ट्रियल असेल, अशा प्रकारचं मला वाटतं लाखो करोडोचं आज जे इन्व्हेस्टमेंट आहे ही महाराष्ट्रात होत आहे. आम्ही उत्तर मध्य मुंबई मधून आलेलो आहे, कल्याण विधानसभेमधून आलेलो आहे. या रॅलीसाठी माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचे आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार ऐकण्यासाठी इकडे. विषय असा आहे की तुमच्या दिसतोय मनसेचा. आम्ही गमछेमध्ये पण हृदयात पण रक्तात पण मनसे आमच्या हिंदुत्व आमच्या आहे की सध्याची वाढती महागाई वगैरे विचार करता, हो, जो मनसैनिक असतो तो रस्त्यावर उतरलेला असतो, रस्त्यावरचा कार्यकर्ता असतो, कनेक्ट असतो लोकांमध्ये. या सगळ्या विषयी तुम्हाला काय वाटतं? वाढती महागाई बघता या विषयाला घेऊनच आम्ही नरेंद्र मोदी साहेबांना पाठिंबा दिला की येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही सत्तेत असाल तेव्हा ह्या गोष्टीवर नियंत्रण आणून ठेवा. बेरोजगारांना रोजगार निर्माण करून द्या. या अशा विविध गोष्टी पकडून माननीय राजसाहेब ठाकरे यांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्यांनी विरोध केला होता मोदींचा. तुम्ही सगळ्यांनी विरोध प्रचार केला होता. यंदा जेव्हा तुम्ही नागरिकांमध्ये जाताय, तर नागरिकांमधनं काही संभ्रमाची प्रतिक्रिया? बिलकुल नाही. काय संभ्रम नाही. सगळ्यांना माहिती आहे माननीय राजसाहेब ठाकरे ठोक विचार माणसाचे माणसं आहेत आणि त्यांनी जे एखादा विषय हाती घेतला तो सत्तेची बाजू असते. देशामध्ये 5 वर्षामध्ये जे परिवर्तन झालंय, 370 कलम झालंय, राम मंदिर झालेलं आहे, या गोष्टीमुळं या आणि येणाऱ्या भविष्यामध्ये CSR आणि कुठले 2-3 विषय आहेत. काय ते लोकसंख्या वाढ, नियंत्रण कक्ष, या प्रमुख मागण्या माननीय राजसाहेब ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांच्या समोर मांडलेल्या आहे की लोकसंख्या जर नियंत्रण आली तर देशाचं भवितव्य उज्ज्वल होऊ शकतं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल